विद्यार्थ्यांसाठीच्या स्मार्ट इंडिया हॅथॅथॉन 2020च्या अंतिम फेरीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, 12,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. नवं शिक्षण धोरण भारतीय युवकांच्या आकांक्षांना आणि स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवणारं पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त देशभरातून युगपुरुषाला अभिवादन. स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषेतून लोकमान्यांनी स्वातंत्र्य लढ्याला भारतीय स्वरूप दिलं. टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांना अपेक्षित स्वराज्य निर्माण करायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम, मान्यवरांकडून अभिवादन. राज्यसभा खासदार आणि समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंग यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद देशभरात साजरी. राज्यातही कोविडचे नियम पाळत घरातच ईदचा नमाज अदा. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. देशाचं नवं शिक्षण धोरण भारतीय युवकांमधल्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांची पूर्ती करणारं आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागवणारं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2020च्या अंतिम फेरी सोहळ्यात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. 21व्या शतकात जगात आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला वेगानं बदल करावे लागतील, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान वृत्ती आणि नव्या संसाधनांची निर्मिती क्षमता निर्माण करणारं हे धोरण आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रकारचं शिक्षण आपण देत आहोत त्यामुळे सुशिक्षित व्यक्तींनाही अनेक पदव्या घेऊनही आत्मविश्वास नसतो, ज्याचा परिणाम त्यांच्या पूर्ण आयुष्यावर होतो. ही पद्धत बदलून नव्या धोरणात आंतरशाखीय शिक्षण सुरू केलं आहे. शिक्षणाचा उद्देश आणि शिक्षणाची पद्धत दोन्हीमध्ये बदल केला आहे. शिक्षण, संशोधन आणि जिज्ञासू वृत्ती वाढेल असा प्रयत्न केला आहे. आत्ताच शिक्षण विद्यार्थी केंद्री आणि भविष्य घडवणारं आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. कि उनको एक ऐसे विषय के आधार पर जज किया जाता है जिसमें उसका कभी इंटरेस्ट था ही नहीं. माँ बाप का, रिश्तेदारों का, दोस्तों का, ओवरऑल एनवायरनमेंट का प्रेशर होता है, तो वो दूसरों द्वारा चुने गए सब्जेक्ट्स मजबूरन पढ़ने लगते हैं. इस अप्रोच ने देश को एक बहुत बड़ी आबादी ऐसी दी जो पढ़ी लिखी तो है, लेकिन जो उसने पढ़ा है उसमें से अधिकांश उसके काम नहीं आता है. नई एजुकेशन पॉलिसी के माध्यम से इसी अप्रोच को बदलने का प्रयास किया जा रहा है. या धोरणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मातृभाषेतून शालेय शिक्षण. आज सर्व प्रगत देश मातृभाषेतूनच शिक्षण देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे विषय पक्के होतात आणि उच्च शिक्षणाच्या आव्हानांना ते सहज सामोरे जातात. हे शिक्षण नोकरदार वर्ग निर्माण करणारं नाही, तर नोकरी देणारे सर्जनशील युवक निर्माण करणारं आहे. शिक्षण सर्वांना सहज उपलब्ध असावं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं. त्यानुसार या धोरणात शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं आहे. देशाच्या युवा शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. स्मार्ट इंडियाच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर युवक निर्माण करणारं हे शिक्षण असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाच्या हॅकॅथॉनमध्ये 12,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 37 सरकारी खात्यांमधल्या विविध समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारावर काही उपाय सुचवले आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे अकोल्यातून या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झाले होते. देशासमोरची आव्हानं सोडवण्यासाठी डिजिटल उपाय सुचवणारा हॅकॅथॉन हा उत्तम उपक्रम आहे, असं धोत्रे यांनी यावेळी सांगितलं.
लोकमान्य टिळकांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वराज्य से आत्मनिर्भर भारत तक या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. लोकमान्य टिळकांचे विचार 100 वर्षांनंतरही प्रासंगिक आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला भारतीय चेहरा दिला. टिळक भारतीय जनमानसाला खऱ्या अर्थानं समजून घेणारे नेते होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या महामंत्रानं त्यांनी देशाला कायमस्वरूपी तेज आणि अस्मितेची वाट दाखवली, असं अमित शहा म्हणाले. लोकमान्य टिळक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. टिळकांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचं गहन अध्ययन करावं लागेल, असं अमित शहा म्हणाले. टिळकांनी कधीही स्वदेशी आणि स्वभाषा यांची कास सोडली नाही. संस्कृती हाच स्वराज्याचा आधार आहे आणि खरा राष्ट्रवाद भूतकाळातल्या गौरवशाली पायावर उभा राहू शकतो, हा विचार त्यांनी जगाला दिला, असं ते म्हणाले. भारतात विखुरलेल्या आणि जातीपातींमध्ये विभागलेल्या समाजाला त्यांनी एकत्र आणलं. सर्व जातीपातींचे पुढारी म्हणून ते लोकप्रिय झाले होते. तिलक जी को 100 साल समाप्त हो रहे हैं उनकी मृत्यु को, मगर आज भी उनका व्यक्तित्व, उनका काम, उनका विचार और उन्होंने शुरू की हुई परंपरा आज भी इतनी ही रिलेवेंट दिखती है, इतनी ही प्रासंगिक दिखती है जितनी 100 साल पहले थी. यही बताता है कि वो कितने दूरदर्शी नेता थे. भारत को समझने वाला, भारतीय जनमानस को समझने वाला और भारतीय संस्कृति के आधार पर भारत की आजादी की और भारत की विकास की नींव कैसे रखी जा सकती है, उसका दिशा देने वाला एक व्यक्तित्व था. शिक्षण क्षेत्रातही टिळकांनी मोठं काम केलं. शिक्षण संस्था उभारून त्यातून राष्ट्रीय शिक्षण दिलं. कामगारांच्या चळवळीचं नेतृत्व केलं. पैसा फंड संस्थेच्या माध्यमातून स्वदेशी व्यापाराचा विचार रुजवला. लोकमान्य टिळकांचं कार्य समजून घेण्यासाठी आजच्या पिढीनं त्यांच्या विचारांचं अध्ययन करावं, असं अमित शहा म्हणाले. भाजपा उपाध्यक्ष आणि या वेबिनारचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांनी या वेबिनार मागची भूमिका यावेळी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे. त्यांची बुद्धिमत्ता, धैर्य, न्यायाचा विचार आणि स्वराज्याची कल्पना आजही सर्वांना प्रेरणादायी आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. हमारी ये भारत भूमि बहुरत्ना वसुंधरा है. सामर्थ्यवान मां भारती को समर्पित महापुरुषों ने इस धरती को अपना जीवन आहूत कर दिया, समर्पित कर दिया. एक ऐसे ही महापुरुष हैं लोकमान्य तिलक. लोकमान्य तिलक साहस और आत्मविश्वास से भरे हुए थे. लोकमान्य तिलक जी के प्रयासों से ही सार्वजनिक गणेश उत्सव की परंपरा शुरू हुई. सार्वजनिक गणेश उत्सव परंपरागत श्रद्धा और उत्सव के साथ साथ समाज जागरण, सामूहिकता, लोगों में समरसता और समानता के भाव को आगे बढ़ाने का एक प्रभावी माध्यम बन गया. वैसे समय वो एक कालखंड था जब जरूरत थी कि देश अंग्रेजों के खिलाफ लड़ाई के लिए एकजुट हो. इन उत्सवों ने जाति और संप्रदाय की बाधाओं को तोड़ते हुए सभी को एकजुट करने का काम किया. लोकमान्य तिलक ने देशवासियों में आत्मविश्वास जगाया. उन्होंने नारा दिया था, स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है और हम लेकर के रहेंगे. आज यह कहने का समय है, स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है और हम उसे लेकर रहेंगे. भारतीय असंतोषाचे जनक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दी आहे. त्यानिमित्त लोकमान्यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध. लोकमान्य टिळक हे नाव उच्चारलं की प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दुमदुमते. या घोषणेनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात एखाद्या मंत्रासारखं काम केलं. पारतंत्र्यात असलेल्या विशाल जनसमुदायाच्या मनात एक राष्ट्र ही समूह भावना जागी केली. देशाचा स्वाभिमान आणि अस्मिता जिवंत केली.
सगळा देश एका सूत्रात बांधला आणि म्हणूनच आज टिळकांच्या 100व्या स्मृतिदिनी देखील आपल्याला या युगपुरुषाच्या स्मरणातून प्रेरणा मिळते. जनतेला जागृत करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज आहे हे ओळखून टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांच्या राजकारणाची चतुसूत्री होती. अर्ज विनंत्या करून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागेल असा जहाल विचार टिळकांनी जनमानसात रुजवला. या मुद्द्यावरून त्यांचे नेमस्त नेत्यांशी वादही झाले. पण स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक वळणाकडे नेण्यासाठी हा जहालवाद त्यावेळी आवश्यक होता. काँग्रेसमध्ये जहालवादी मतप्रवाह आणणाऱ्या लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल, बाल, पाल अशा नावानं देशभर ओळखलं जाऊ लागलं. याच काळात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय नेते झाले. अनेक क्रांतिकारकांसाठीही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी टिळकांनी जनजागृतीसाठी पत्रकारितेचं माध्यम निवडलं होतं. आगरकरांसोबत त्यांनी 1881 साली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. केसरीतून टिळकांनी एकाहून एक सरस असे अग्रलेख लिहिले. टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता. आजही त्यांचे अग्रलेख तितकेच लोकप्रिय आहेत. सामान्यांच्या देशभक्तीला आणि असंतोषाला वाचा फोडणारं केसरी हे त्याकाळी जणू एक शस्त्रच बनलं होतं. लोकमान्यांना भारतीय धर्माविषयी आस्था होती. धर्माचं समाजातलं स्थानही त्यांना नीट माहीत होतं. त्याचाच आधार घेत मरगळलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी टिळकांनी शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे उत्सव सुरू केले. टिळक एक अभ्यासू तत्वज्ञ आणि संशोधक होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा मौलिक ग्रंथ लिहिला. ती गीतेची समीक्षा होती. ओरायन या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी वेदांचा निश्चित काळ कोणता याची गणिती पद्धतीनं मांडणी केली. तर आर्क्टिक होम इन द वेदाज या ग्रंथातून त्यांनी आर्यांचं मूळ स्थान कुठलं याचं तर्कशास्त्र मांडलं. लोकमान्यांना लोकसंग्रहाची कला अवगत होती. सर्वांचं, सर्वांसाठी आणि सर्वांच्या प्रयत्नातून मिळालेलं स्वराज्य त्यांना हवं होतं. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत असलेल्या टिळकांचं मुंबईतल्या सरदार गृहात 1 ऑगस्ट 1920 रोजी अल्प आजारानं निधन झालं. टिळकांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली आणि संपूर्ण देश दुःखात बुडाला. स्वातंत्र्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि राष्ट्रवादाला मुख्य प्रवाहात आणणारे नरकेसरी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त विधान भवन परिसरात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी विशेष ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांना अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण काम करायला हवं असं मुख्यमंत्री म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून उभारलेली लोक चळवळ, त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आपल्या सर्वांना देशासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमान्य टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं. काँग्रेस कार्यालयातही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लोकमान्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नागपुरातल्या गांधीसागर तलावाजवळील लोकमान्यांच्या पुतळ्याला युवा चेतना मंच आणि विविध संस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फेही लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचं आज उत्तन इथे उद्घाटन झालं. डॉक्टर सदानंद मोरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ही कार्यशाळा 4 दिवस चालणार आहे. लोककला आणि साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करणारे आणि लोककलेलाही प्रतिष्ठा मिळवून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा आता पाहूया. थोर समाज सुधारक, लोकशाहीर आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सुपरिचित आहेत. तरुण वयात अण्णाभाऊ साठेंवर साम्यवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या साम्यवादी विचारसरणीनं ते प्रभावित झाले. 1944 साली दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं. त्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अनेक निर्णयांना आव्हान दिलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं तरीही देशातला पीडित वंचित समाज उपेक्षितच आहे. त्याला स्वातंत्र्य आणि अधिकार मिळेपर्यंत खरं स्वातंत्र्य मिळणार नाही असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी मांडला. भेदाभेद करणाऱ्या हिंदू रूढी आणि अनिष्ट प्रथा परंपरांना त्यांनी कडाडून विरोध केला. सामाजिक आर्थिक जातीय भेदांमुळे वंचित समाजावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली, ती आपल्या प्रखर साहित्यातून. नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरत अण्णाभाऊ साठे समाजातल्या वंचितांच्या उन्नतीच्या कार्याकडे वळले. शाळेचं शिक्षण न मिळालेल्या या संवेदनशील आणि सर्जनशील व्यक्तीला आयुष्याच्या शाळेनं जे धडे दिले त्यातूनच हा सच्चा कलावंत घडला. प्रत्यक्ष अनुभवांच्या मुशीतून त्यांचे शब्द साकारात गेले, अधिक धारदार होत गेले. अण्णाभाऊ साठेंनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक, पटकथा, पोवाडे असं कल्पना आधारित साहित्य लिहिलं असलं तरी त्या अनुभवांचे ते प्रत्यक्षदर्शी होते. वास्तव जग कल्पनेपेक्षाही विलक्षण आणि अद्भुत असतं. त्यातून जे भेदक सत्य सांगितलं जातं ते कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला आतून हलवून टाकणारं असतं. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून हीच वास्तवाची धग लोकांपर्यंत पोहोचवली. मराठी भाषेतल्या 35 कादंबऱ्यांचा नजराणाच त्यांनी अर्पण केला. त्यातली फकीरा कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं भारतीय टपाल खात्यानं गेल्या वर्षी त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं होतं. समाजातल्या नेमक्या व्यथा, लावणी आणि पोवाड्यातून नेमकेपणानं मांडणारे हे शाहीर लोकशाहीर ठरले चिरंतर काळासाठी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. अण्णाभाऊ हे केवळ कलावंत नव्हते तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवलं, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला असं मुख्यमंत्री म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानंही मुंबई पुणे विद्यापीठासह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे जन्मशताब्दी वर्षे दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ साठे थोर समाज सुधारक होते. लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या सुमन नगर इथल्या त्यांच्या स्मारकस्थळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार भाई गिरकर आणि आशिष शेलार या मान्यवरांनी यावेळी अभिवादन केलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सुमन नगर इथे लोकशाहीरांना अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आहे. 1 ऑगस्ट 1920 त्यांचा जन्म झाला होता आणि आता त्यांची जन्मशताब्दी आहे. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना भारतरत्न झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपल्या सर्वांना उठून दिसतं.
याला कारण त्यांनी त्या चळवळीमध्ये जी स्फूर्ती दिली, गीताच्या माध्यमातून स्फूर्ती दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख अशी जोड महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मिळाली. नेत्यांबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं संघटन जनमानसामध्ये निर्माण केलं, जनमानसामध्ये वातावरण निर्माण केलं, यात त्यांचा खूप मोठा वाटा अण्णाभाऊ साठेंचा राहिलेला आहे. अण्णाभाऊ साठे आणि केवळ मातंग समाज नव्हे तर जो पीडित, शोषित, उपेक्षित वर्ग आहे त्यांना वर आणण्यासाठी त्या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून, शायरीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून एक जन आंदोलन उभं केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे शहरातल्या सारसबाग इथल्या त्यांच्या पुतळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. नागपुरातल्या दीक्षाभूमी चौक इथेही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण तयार झालं आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी आणि समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी असा सल्ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागानं महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईतून झालं, त्यावेळी ते बोलत होते. अभ्यास, निष्ठा आणि प्रयत्नातून नैराश्य दूर करता येऊ शकतं असं ते यावेळी म्हणाले. देशात कोरोनाचा मृत्यूदर सध्या 2.15% इतका झाला असून आजवरचा हा सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात पहिल्यांदाच लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मृत्यूदरात सातत्यानं घट होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 36,569 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.53% आहे. सध्या 5,29,271 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे, तसंच मृत्यूदरातही घट होत आहे. हे लक्षात घेत केंद्र सरकारनं भारतात तयार झालेल्या व्हेंटिलेटर्सची निर्यात करण्यासाठी परवानगी दिली आहे. कोविड विषयक मंत्री गटानं हा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान राज्यात आज 10,725 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 2,66,883 झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 61.82% आहे. राज्यात आज 9,601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,31,719 झाली आहे. यापैकी 1,49,214 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आज 322 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातला मृत्यूदर 3.55% इतका आहे. राज्यात सध्या 9,08,099 लोक गृह विलगीकरणात तर 38,947 लोक संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. नागपूर जिल्ह्यात बेला इथल्या पूर्ती कंपनीच्या मानस अॅग्रो प्लांटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे. बायोडायजेस्टरचं वेल्डिंग सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोटात मृत्यू झालेले सर्व कामगार वडगावचे रहिवासी होते. राज्यसभा खासदार आणि समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंग यांचं दीर्घ आजारानं आज निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर सिंगापूर इथे उपचार सुरू होते. समाजवादी नेते मुलायम सिंग यांच्यासोबत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात उत्तर प्रदेश आणि केंद्रातही अमर सिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र अखिलेश यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर 2010 साली त्यांनी समाजवादी पार्टी सोडली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अमर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशभरात आज ईद उल जुहा उत्साहात साजरी होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत परस्परांमध्ये प्रेम वाढवणं हा या सणामागचा उद्देश. अल्लानं सांगितलेला मार्ग अनुसरला तर कोणत्याही संकटाचा सहजरित्या सामना करू शकतो, असा संकल्प यानिमित्त केला जातो. देशासह राज्यात विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी आज नमाज अदा केली. पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि समविचारी संघटनांनी बकरी ईद निमित्त रक्तदान आणि प्लाझ्मा दान केलं.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 10 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांनी यावेळी दिली. रक्त जमिनीवर सांडण्यापेक्षा त्याचा योग्य वापर केला जावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मालेगाव शहरात सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच आज नमाज अदा करत ईद साजरी केली. नागपुरातही मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केली. घरच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत इथे नमाज पठण केलं. आणि आता हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं काहीशी उसंत घेतली, तर काही भागात पावसाच्या अधूनमधून रिमझिम सरी बरसत आहेत. अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाचे 4 वक्र दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. यामधून 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26. नागपूर 35 आणि 25. पुणे 32 आणि 22. औरंगाबाद 32 आणि 20. नाशिक 31 आणि 23. कोल्हापूर 30 आणि 22. रत्नागिरी 31 आणि 24. सोलापूर 31 आणि 23. आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांसाठीच्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2020च्या अंतिम फेरीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद. 12,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. नवं शिक्षण धोरण भारतीय युवकांच्या आकांक्षांना आणि स्वप्नांना मूर्त स्वरूप देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवणारं पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त देशभरातून युगपुरुषाला अभिवादन. स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषेतून लोकमान्यांनी स्वातंत्र्य लढ्याला भारतीय स्वरूप दिलं. टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांना अपेक्षित स्वराज्य निर्माण करायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. मान्यवरांकडून अभिवादन. राज्यसभा खासदार आणि समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंग यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद देशभरात साजरी. राज्यातही कोविडचे नियम पाळत घरातच ईदचा नमाज अदा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.